वा वा, थँक्यू रेखा मॅडम. एकच मिनिट. येस, आज आपण पाण्याविषयी जे बोलणार आहोत, पाणी आपल्यासाठी का गरजेचं आहे. आवाज येतो ना माझा क्लिअर? येस, थँक्यू. पाणी आणि हायड्रेशनची एनर्जी, हायड्रेशनची जी शक्ती. कारण पाणी आपल्या जीवनाचा एक मुख्य आधार आहे. पाण्यामुळे आपलं शरीर चांगलं परफॉर्मन्स करतं, चांगलं ॲक्टिव्हिटी करायला पाणी मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीरच पाण्याने बनलेलं आहे. तुम्ही ॲग्री करा अथवा नका करू. आपलं शरीर पाण्यानं बनलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 70% हिस्सा हा पाण्याचा आहे. किती? 70% हिस्सा हा पाण्याचा आहे. कारण जर इमॅजिन करा किंवा काही लोकांनी अनुभवलं असेल, आपल्या बॉडीला जर पाणी कमी पडलं तर काय-काय त्रास होतो. आपले जे हॉर्मोन्स आहे, आपली जी प्रत्येक ॲक्टिव्हिटी, ही सगळी ॲक्टिव्हिटी क्लिअर करण्यासाठी किंवा हॉर्मोन्स व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा पाण्याची खूप सारी गरज आपल्या शरीराला पडते. थोडक्यात शरीराला जर चालवायचंय, शरीराला जर चालवायचंय, तर शरीराला पेट्रोल रूपी पाणी जर बॉडीमध्ये असलं, तर शरीर चांगलं काम करेल, चांगली ॲक्टिव्हिटी करेल, स्किन चमकायला चालू होईल, ग्लो करेल तुमची स्किन. प्रत्येक पार्ट, प्रत्येक अवयव तुमचं चांगलं काम करायला चालू करेल. इंटरनल ऑर्गन्सला हेल्दी ठेवण्यासाठी पाण्याची खूप सारी गरज आपल्याला असते. म्हणून पाणी फक्त एक असं मनातलं एक भावना काढायची, की पाणी म्हणजे माझं फक्त एक तहान भागवायचं काम करते. तसं नाही. जर आपलं शरीर ॲक्टिव्ह ठेवायचं असेल, जर आपलं शरीराला एक चांगलं ठेवायचं असेल, तर आपल्याला पाण्याची खूप सारी गरज आहे. प्रत्येक पार्टला, प्रत्येक अवयवाला, प्रत्येक इंटर्नल ऑर्गन्सला सुद्धा पाण्याची गरज असते. याचा फायदा काय होतो, बेनिफिट काय असतं, की आपल्याला जर पाण्याचं प्रमाण चांगलं असलं तर हं, आपली जी ऊर्जा आहे, आपली ऊर्जा ही सक्रियतेमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे पाणी जर आपण कंटिन्युअसली पीत असलो, तर तुमचा पहिला चेंजेस तुम्हाला स्वतःमध्ये दिसेल, की तुमचं थकान जे आहे ना, थकवा, तो थकवा कमी होईल. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही चांगली एनर्जी घेतात, चांगलं पाणी घेतात. म्हणे ओके. सो थोडंसं नेटचा इश्यू आला नो प्रॉब्लेम. हां, जर पाण्याचं प्रमाण आपल्या शरीराला चांगलं आहे, तर पहिला सिम्बॉल किंवा पहिले त्याचा बेनिफिट कुठे दिसेल, की आपला थकवा कमी होईल. आपल्या शरीराची जी एनर्जी, आपली शरीराची एनर्जी वाढलेली दिसेल तुम्हाला. म्हणजे एनर्जेटिक आपण राहायला चालू करू. केव्हा? ज्यावेळेस आपलं पाण्याचं प्रमाण चालू होईल त्यावेळेस. त्यानंतर आपण जे खातो ना, जे पण आपण जेवण करतो, ते जेवण पचवण्यासाठी सगळ्यात मोठी गरज कशाची आहे आपल्याला? पाण्याची आहे. पाणी जेवण पचनासाठी मदत करतं. जर पाण्याचं प्रमाण चांगलं आहे, तर कब्ज किंवा ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, या कॉन्स्टिपेशन पासून आपल्याला दूर न्यायचं काम पाणी करतं. म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे, त्याला ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम काय करतं, तर त्याला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी पाणी खूप गरजेचं असतं. ते पाणी त्याला काम करतं. 3 नंबरचं बेनिफिट जे आहे, आपल्या स्किनवर दिसायला चालू होतं. तुमची स्किन जर रफनेस असेल, ड्राय असेल, तर तुम्हाला पाणी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या स्किनमध्ये असलेली नमी, पाणी जर कमी पडलं, म्हणजे आता त्याला एक मराठी शब्द मला पण नाही सांगता येणार नमी म्हणजे काय? म्हणजे स्किनला क्लीन करण्याचं काम पाणी करतो थोडक्यात. स्किनला चमकदार बनवण्याचं काम पाणी करतो. केव्हा होतं हे? ज्यावेळेस आपलं पाण्याचं प्रमाण चांगलं असतं. कारण बॉडीला जर परफॉर्मन्स चांगला द्यायचा असेल, तिचं काम जर तिला व्यवस्थितपणे करायचं असेल, तर आपल्याला पाण्याची खूप गरज आहे. आणि त्यानंतर 4 नंबरचा जो बेनिफिट आहे, तो 4 नंबरचा बेनिफिट आहे, की शरीरामधले आपले जे काही विषारी पदार्थ आहेत, मग आपण जेवणातून घेतले असेल किंवा हवेतून घेतले असेल, जे काही विषारी घटक आहे किंवा ज्याला म्हणतो आपण डायजेशन
प्रक्रियेमध्ये काही विषारी पदार्थ निघाले असेल. जर पाण्याचं प्रमाण चांगलं आहे, तर शरीर ते टॉक्सिस चांगल्या प्रमाणात करतं. म्हणजे बाहेर काढण्याचं काम सुद्धा ते चांगल्या प्रमाणात करतं. म्हणजे शरीर कंटिन्यू टॉक्सिस प्रक्रियेमध्ये असतं. त्यानंतर आपले विचार, सगळ्यात मोठा परिणाम आपल्या विचारावर होतो. जर आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असलं, आपले विचार, त्यानंतर आपली एकाग्रता, त्याला कॉन्स्टन्स म्हणतात, एकाग्रता, ह्याला एकाग्रतेमध्ये सुधार आणण्याचं काम काय करतं? तर पाणी, म्हणजे आपल्या मस्तिष्कला सुद्धा पाण्याची खूप मोठी गरज आहे. राइट? पाणी जर चांगल्या प्रमाणात आपण घेत असाल, पाणी जर चांगल्या प्रमाणात आपण घेत असाल, तर बघा आपलं जे ब्लड आहे, ते ब्लड सुद्धा पातळ किंवा ज्या लयमध्ये पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी पाहिजे, ते पाणी चांगल्या प्रमाणात रक्त चांगल्या प्रमाणात राहील. नाही, तर पाणी जर कमी झालं, तर रक्त सुद्धा, आपलं ब्लड सुद्धा घट्ट व्हायला चालू होतं. त्याच्यानंतर आपली जी किडनी आहे, किडनीची प्रक्रिया पाण्यावर अवलंबून आहे. पाणी जर चांगलं घेतलं, प्रमाणात घेतलं, तर काय होईल? किडनी चांगल्या चांगल्या प्रकारे काम करायला चालू होईल. आणि जर नाही घेतलं, पाण्याची टाळाटाळ करत गेलात, किडनीवर लोड येतो. कारण किडनीला खूप सारी प्रक्रिया असते. आपण जेवण करण्यापासून प्रत्येक ऑर्गन्सला, प्रत्येक आपल्या डायजेस्टिव्हमधले सगळं केमिकल्स, जे काही आपले अमिनो ॲसिड आहेत, शरीराला पचनक्रियेत मदत करतात. ते क्लीन करण्यासाठी किंवा ते सेपरेट करण्यासाठी, रक्तामधले पदार्थ, विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी, रक्तामध्ये कॅल्शियम किंवा जे काही न्यूट्रिशन आहे, चांगला फॅट आहे, ते देण्यासाठी काय मदत करतं? किडनी करतं. मग किडनी फंक्शनिंग जर चांगली ठेवायची असेल, तर पाण्याची गरज आहे. आणि जर किडनी फंक्शनिंग चांगली नसेल, पर्यायी तुम्हाला स्टोनकडे जावं लागेल. त्यासाठी पाण्याचं प्रमाण आपल्याला चांगलं पाहिजे. डिहायड्रेटनं नुकसान काय होतं? बॉडीला जर पाणी कमी असलं, डोकेदुखी, थकान, चक्कर येणे हे प्रकार तुम्हाला जाणवू शकतात, जर पाणी कमी असेल तर. त्यानंतर युरिन आपलं गाढ व्हायला चालू होतं. त्याचा रंग चेंज होतो. जळजळ होणं त्या ठिकाणी. हे पाणी कमी असल्याचा प्रकार आहे. त्यानंतर आपली स्किन जी आहे ना, जसं अगोदर सांगितलं, की स्किन आपली ड्राय व्हायला चालू होते. आणि याचा सगळा इफेक्ट कुठे पडतो? आपल्या मानसिकतेवर. चिड-चिड, काहीतरी भ्रममध्ये राहणं, आपल्या शरीरामध्ये जे काही मांसपेशी आहे, तर मांसपेशी आखडणं, हे कशामुळे होतं? पाण्यामुळे. मग पाणी किती घ्यायचं? प्रत्येकाला एक नॉर्मल फंडा असतो. सांगितलं जातं, की WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं, की 3 ते 3.5 लिटर पाणी प्रत्येकाला पाहिजे. मग आता ते मोजायचं कसं? किंवा ते किती घेतलं हे कसं कळणार? आम्ही तर मोजून घेत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास, 1 ग्लास 300 एम-एलचा असतो. असं 8 ते 10 ग्लास पाणी आपल्याला घ्यायचं आहे, कमीत कमी. जास्तीत जास्त त्याला वाढू शकतं. पण पाणी घेताना एक टाळायचं, की उभं राहून पाणी प्यायचं नाहीये. एका वेळेस जास्त पाणी घ्यायचं नाहीये. आणि सोबत पाणी घेत असताना ना, अर्धा ग्लास, एका वेळेस फक्त अर्धा ग्लास, ते पण घोट-घोट. अर्धा ग्लासमध्ये बी 2-3 घोट पाणी आपलं झालं पाहिजे. तरच ते पाणी आपल्या शरीराच्या कामात येतं. अन्यथा ते टॉक्सिस होतं. म्हणजे बाहेर टाकलं पाहिजे. जास्त पाणी जर घेतलं, तुम्ही बघितलं असेल, अनुभवलं सुद्धा असेल. एका वेळेस मी अर्धा लिटर पाणी पिलं आणि काही वेळाने लगेच मला फ्लशिंगला जावं लागलं. त्यासाठी पाणी घेण्याची जी प्रक्रिया आहे, पाणी सुद्धा आपल्याला हळू घ्यायचं असतं. राइट? त्याच्यानंतर आपण बिमार असताना म्हणावं किंवा आपली काही ॲक्टिव्हिटी असते, त्यावेळेस आपल्याला पाणी जास्त प्रमाणात लागतं, अनुभवलं असेल. बिमारीत तर लागतंच लागतं शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी. पण आपण जर हाय ॲक्टिव्हिटी, काम करतोय, वर्कआउट करतोय, त्यावेळेस जी टॉक्सिस प्रक्रिया होते, घामारूपी जे पाणी बाहेर निघतं, त्याला, त्या व्यक्तीला पाण्याची गरज चांगल्या प्रमाणात असते. म्हणून आपण ज्यावेळेस पण वर्कआउट करतो, त्यावेळेस सांगत असतो, ब्रेक घेत असतो 3 सेकंदाचा, 5 सेकंदाचा, की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपलं शरीराचं कमी नाही झालं पाहिजे, म्हणून आम्ही तुमची ती काळजी घेतो. तर त्यावेळेस पाणी घेणं टाळू नका. यामध्ये आपण जे पाणीदार फळ आहे,
ते पाणीदार फळं जर घ्यायला चालू केले, लो कॅलरीज, पण पाण्याचं प्रमाण त्यामध्ये चांगलं असतं. त्यामध्ये मिनरल चांगल्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळं पाणीदार फळं, मग टरबूज असेल, काकडी असेल, हे आपण जास्त प्रमाणात खायचं सांगतो. लो कॅलरीज आहे, शरीराची पूर्ण गरज भागवते आणि सोबत-सोबत मिनरल्स पण आपल्याला भेटतात. आपण जे बाहेर ड्रिंक घेतो, कोल्ड ड्रिंक्स असेल, काही गोड ड्रिंक असेल, ज्याच्यामध्ये शुगर मिक्स आहे. हे घेतल्यापेक्षा फक्त निंबू पाणी घेतलेलं कधी चांगलं. पण निंबू पाण्यामध्ये सुद्धा साखर मिक्स करू नका. पाणी स्टोअर होतं. बॉडीवर पाणी स्टोअर झालं, थुलथुली स्किन व्हायला चालू होते. त्यासाठी ट्राय करा, की जे काही तुम्ही उन्हाळ्यामध्ये निंबू पाणी घेता शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, तर त्यामध्ये मीठ आणि साखर हे 2 पदार्थ वगळा. हे त्यामध्ये ॲड करू नका. पाणी म्हणजे तहान जर लागली, तर त्या तहानेला टाळू नका. वाटलं थोडंसं पाणी घ्या वाटतंय, तर लगेच घ्या. थोड्या टायमाने घेऊ, एवढं काम झाल्यावर घेऊ, हे प्रकार टाळा. का? कारण की आपली हायड्रेशन जे आहे, म्हणजे पाण्याची जी शक्ती आहे, एनर्जी आहे, ती एनर्जी शरीराची जी एनर्जी ती पाण्यापासून चांगल्या प्रमाणात राहते. सदा ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम करते आणि शरीराचा एक आधार जर म्हणाल, तर हे पाणी आहे. जर आपल्याला स्वस्थ राहायचं असेल, जर आपल्याला ऊर्जावान राहायचं असेल, रोगमुक्त राहायचं असेल, चांगली जीवनशैली जगायची असेल, तर ही चांगली सवय आपल्याला लावून घेणं गरजेची आहे. म्हणजे पाणी आपल्या शरीराची तर दिशा बदलवते, पण सोबत-सोबत पाणी आपल्या माइंडची सुद्धा दिशा बदलवते. त्याच्यामुळं पाण्याला कधीही कमी करू नका. जेवढं गरज शरीराला आहे, तेवढं पाणी प्या. साधारण आपला एक फॉर्म्युला असतो, की 20 किलो वजनाला 1 लिटर पाण्याची गरज आहे. किती? 20 किलो वजनाला 1 लिटर पाण्याची गरज आहे. मग आपलं जितकं वजन आहे, तितकं आपण पाणी काउंट करू शकतो. ओके. आपलं लाईफस्टाईल, आपली प्रकृती एक ईश्वरानं दिलेली म्हणजे प्रकृती आपलं शरीर जे आहे, ईश्वराने दिलेले एक चांगला उपहार आपण म्हणू. त्याची रिस्पेक्ट करा. त्यांनी दिलेलं आहे म्हणून उगाच त्या शरीराची हेळसांड करू नका. त्या जीवनामध्ये म्हणजे त्या लाईफमध्ये जर आपल्याला काही पुढे जायचं असेल, चांगलं करायचं असेल, जर असं वाटत असेल, की लंबा जीवन मुझे जीना है, तो पानी तो पीना ही पडेगा. म्हणजे आपण कितीही, कुठेही, काहीही केलं, शेवटी आपण फिरून कुठे येतो? हेल्दी लाईफस्टाईलवर. लाईफस्टाईल काय सांगते आपल्याला? 5 पिलर. जे 5 पिलर जर आपण फॉलो केले, तर त्या 5 पिलरमुळे आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो. चांगल्या प्रकारात जगू शकतो. त्याच्यामुळं पाण्याला कधीही कमी करू नका, पाण्याला टाळू नका. जसंही तुम्हाला वाटतंय मला तहान लागली आहे, तर पाणी घेत चाला. बाकीचे खूप सारे चॅलेंजेस आहेत. तुमच्या रक्ताविषयी, तुमच्या हार्टविषयी, तुमच्या माइंडविषयी. पाणी जर कमी पडलं, खूप सारे चॅलेंजेस या बॉडीला येतात. त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी करू नका. येस, सो थँक यू. पाण्याविषयी थोडं का होत नाही, पण कॅपेबल आहे. कळालं असेल. थँक यू. थँक यू व्हेरी मच.